आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शेठ व्ही के शहा विद्यालयात विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत पालखी व रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला। रिमझिम पावसात टाळ मृदुंगाच्या गजरात, हातात भगवे झेंडे आणि मुखी विठ्ठल विठ्ठलचा अखंड जयघोष करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला। कार्यक्रमाची सुरुवात शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या गंगोत्री निवासस्थानापासून श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या विधिवत पूजनाने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढत महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकस्थळी पालखीचे पूजन केले। शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढल्यानंतर विद्यालयाच्या परिसरात पारंपरिक गोल रिंगण सोहळा रंगला। रिंगणाभोवती अश्वाने प्रदक्षिणा घातल्याने उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले। अभंग, भजन आणि विठ्ठल नामाच्या गजराने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। यावेळी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले। वारकरी संप्रदायातील समता, भक्ती, शिस्त, सेवाभाव आणि संस्कार यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील, विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रीती पाटील, तालुका एज्युकेशन संस्थेचे व्हाईस चेअरमन हिरालाल पटेल, गंगोत्री फाउंडेशनच्या संचालिका वर्षा पाटील, संस्थेचे तज्ज्ञ संचालक प्राध्यापक SP पाटील, सामाजिक कार्यकर्त्या शैलजा पाटील, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी पालखीचे पूजन व आरती करण्यात आली। त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24।
माझे नाव खुशी गणेश पाटील, मी त्यासाठी ऑर्किडची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव शेठ विखे शाह विद्या मंदिर शहादा असे आहे. आज आम्ही आज आषाढी एकादशी या निमित्ताने आम्ही आज आमच्या शाळेत आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा केला. आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नाही, वारकरीला जाऊ शकलो नाही, त्यामुळे आम्ही सर्व इथं वारकरी बनून आम्ही सर्व इथं साजरा केलं. आम्ही सर्वांनी लहान लहान मुलं वगैरे सर्वांनी आम्ही साजरा केला. यात अभिजित दादा, आपले मुख्याध्यापक सुरेखा पाटील टीचर ते आपले सर्व इथं सामील होते. या कार्यक्रमात आम्हाला खूप आनंद झाला. हे कार्यक्रम आम्हाला चांगलं वाटलं. आम्ही वारकरीला जाऊ शकलो नाही, म्हणून त्या वारी बद्दल आम्ही इथंच बोललो. ही वारी आमची खूप चांगली झाली, आम्हाला आवडली ही वारी. अशीच वारी आम्हाला आमची चांगली झाली. आम्हाला इथं सर्व लहान मुलं मुली हे सर्व इथं या वारीमध्ये सामील होते. असा आमचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम होता. धन्यवाद. सेठ विखे शाह विद्या मंदिराचे विद्यार्थी, आमचे चिमुकले 1ली ते 10वीचे विद्यार्थी जे पंढरीच्या वारीत आणि पालखीत सहभागी होऊ इच्छित होते, त्यांच्यासाठी आम्ही शालेय प्रांगणातूनच एक रिंगण तयार केलं आणि त्यांना वास्तविक म्हणजे खरी पालखी काय असते आणि विठुरायाची ओढ त्यांच्या मनात खूप दिवसापासून होती, त्या ओढीला किंवा त्या भक्तीला, त्या भावनेला आम्ही इथे सादर करण्यासाठी त्यांना वेगवेगळी कला विद्यार्थ्यांनी इथे सादर केलेली आहे आणि त्यांच्या मनात भक्तीचा रस रुजवावा हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा होता. आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात भक्तिमय वातावरणात विठ्ठलाची इथे आराधना केली आहे आणि खरंच त्यांच्या आराधनेतून पाऊससुद्धा सुरू झाला आहे. हे आमच्या नंदुरबार जिल्ह्याचं भाग्य आहे. आणि परत एक वेळा मी सांगते की जय हरी विठ्ठल विठ्ठल श्री महादेव अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.